हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अधिक मासाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक मास साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा येतो. याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. यावेळी सन 2026 मध्ये आणि हिंदू पंचांगानुसार वर्ष 2083 मध्ये अधिक मास ज्येष्ठ महिन्यात येईल. दरवर्षी सौर वर्ष 365 दिवस आणि चंद्रवर्ष 354 दिवस यांच्यामध्ये 10 ते 11 दिवसांचा फरक असतो. हा फरक 3 वर्षात साधारणपणे 1 महिन्यांपर्यंत 33 दिवस वाढतो. ही तफावत भरून काढण्यासाठी आणि दोन्ही पंचांगांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला अधिक मास म्हणतात. सन 2026 मध्ये अधिक मास कधीपर्यंत असेल? सुरुवात 17 मे 2026 रविवार, समाप्ती 15 जून 2026 सोमवार. अधिक मासात काय करावे आणि काय करू नये? यावर्षी हा महिना ज्येष्ठ महिन्यात येत आहे, म्हणून याला अतिरिक्त ज्येष्ठ महिना म्हटले जाईल. धार्मिकदृष्ट्या या महिन्यात शुभ कार्य जसे की विवाह, मुंडन किंवा गृहप्रवेश निषिद्ध आहे, परंतु पूजा आणि दानाचे फळ अनेक पटींनी वाढते. मागील अधिक मास 2023 मध्ये श्रावण महिन्यात आला होता आणि 2026 नंतर पुढील अधिक मास 2029 मध्ये येईल. असे मानले जाते की अधिक मासात केलेल्या धार्मिक कार्यांचे फळ इतर कोणत्याही महिन्यात केलेल्या पूजा आणि प्रार्थनेपेक्षा 10 पट अधिक मिळते. अधिक मासात 5 शुभ कार्य करा आणि तुमचे भाग्य उजळेल. 1. तीर्थयात्रेतील स्नान आणि सेवा. अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो. जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्र म्हटले जाते. हे श्री क्षेत्र श्री पुरुषोत्तम क्षेत्र, शाक क्षेत्र, नीलाचल, नीलगिरी आणि श्री जगन्नाथपुरी या नावांनीही ओळखले जाते. पुराणांमध्ये याला पृथ्वीचे वैकुंठ म्हटले आहे. पुरुषोत्तम महिन्यात येथे भेट देणे शुभ मानले जाते. जर तुम्ही जगन्नाथला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करा. गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि मंदिरामध्ये सेवा करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. श्रीकृष्णाची पूजा. भगवान विष्णू हे अधिक मासाचे अधिष्ठाता दैवत आहे. या महिन्याची कथा भगवान विष्णूचे अवतार भगवान नरसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याशी निगडीत आहे. त्यामुळे या महिन्यात या दोघांची पूजा केल्याने सर्व प्रकारची संकटे दूर होतात. या महिन्यात भगवान श्रीकृष्ण, श्री भगवद्गीता, श्री रामकथा आणि गजेंद्र मोक्ष कथेचे पठण तसेच भगवान विष्णूच्या श्री नरसिंह रूपांची पूजा यांना विशेष आदर दिला जातो. या महिन्यातील पूजेचे स्वतःचे असे महत्त्व आहे. जे या महिन्यात उपवास, पूजा आणि प्रार्थना करतात ते सर्व पापांपासून मुक्त होतात आणि वैकुंठ प्राप्त करतात. 3. अखंड दीपक. या महिन्यात आपल्या घरातील देवघरातील शालिग्राम मूर्तीसमोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवा. जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर भगवान विष्णूंच्या चित्रासमोर दिवा लावा. या शुभ प्रथेमुळे मागील सर्व जन्मातील पापांचे शालन होते, ज्यामुळे सुख, शांती आणि समृद्धीचे जीवन लाभते. या महिन्यात देवाला दिवे आणि ध्वज दान करणे देखील अत्यंत पुण्यकारक आहे. धार्मिक ग्रंथांचे वाचन. या महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणे देखील अत्यंत फलदायी ठरते. हे शक्य नसल्यास श्रीमद भगवंताचे भगवद्गीतेचे पठण करावे किंवा दररोज गीतेच्या पुरुषोत्तम नावाच्या 14व्या अध्यायाचे त्यांच्या अर्थासह पठण करावे. या महिन्यात विष्णू सहस्रनामांचेही पठण करावे. भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा महिमा प्राचीन धर्मग्रंथांमध्ये अवर्णनीय आहे. प्राचीन तत्वानुसार या महिन्यात यज्ञ आणि हवन करण्याव्यतिरिक्त श्रीमद देवी भागवत, श्री भागवतम पुराण, श्री विष्णू पुराण आणि भविष्योत्तर पुराण यांचे श्रवण, वाचन आणि चिंतन करणे विशेष फलदायी ठरते. उपवास आणि व्रत. या महिन्यात उपवास करणाऱ्यांनी दिवसातून फक्त एकदाच भोजन करावे. आहारात गहू, तांदूळ, जव, हिरवे मूग, तीळ, भटुवा, वाटाणे, राजगिरा, काकडी, केळे, आवळा, दूध, दही, तूप, आंबा, हिरडा, पिंपळ, जिरे, सुंठ, सेंधव मीठ, चिंच, सुपारी, तुती
मेथी इत्यादींचा समावेश असतो. मांस, मध, तांदळाचा कोंडा, उडीद, मोहरी, मसूर, मुळा, कांदा, लसूण, शिळे अन्न, मादक पदार्थ इत्यादी खाऊ नयेत. अधिक मासात उपवास केल्याने आणि सात्विक जीवनशैलीचा अवलंब केल्याने मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगती होते. तर फ्रेंड, अशा प्रकारे अधिक मासामध्ये आपण नियम पाळल्याने त्याचे अतिशय मोठे पुण्य आपल्याला प्राप्त होते.